नमस्कार. आज आपण मेथीच्या भाजीचा एक हेल्दी आणि वेगळा प्रकार बघणार आहोत. याला तुम्ही मेथीचे मुटके म्हणू शकता किंवा मग गुजरातीमध्ये याला मेथी की मुठिया असं देखील म्हटलं जातं. अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी इथे मी एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून त्यानंतर निवडून घेतलेली आहे आणि या पद्धतीने अशी बारीक चिरून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण मसाले घालू. पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. मसाले तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा. याने चव अप्रतिम लागते. चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ घालायचे. याला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. त्याचबरोबर 1 ते 1.5 वाटी यामध्ये बेसन पीठ घालायचं. आता सुरुवातीलाच पाणी न घालता आपण हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ. सगळं साहित्य चांगलं मिक्स झालं की त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. आता हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ करायचे नाही आहे, तर थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट आपल्याला याचे मुटके बनवता येतील इतपत घट्ट हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने हे पीठ या ठिकाणी मी भिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही मिश्र पिठांचा वापरसुद्धा करू शकता. आता मी मुटके वाफवण्यासाठी एका गाळणीला तेल लावून घेतलं. हातालाही थोडंसं तेल लावायचं आणि या पद्धतीने आपण याचे मुटके बनवून घेऊया. तर हे बघा, या पद्धतीने असे लांब रोल मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत आणि तेल लावलेल्या चाळणीवर आपल्याला हे रोल ठेवून द्यायचे आहेत. त्याचबरोबर साईडला कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे. आता याचे साधारण 3 रोल या ठिकाणी तयार झाले. आता कढईमध्ये पाणी गरम झालं आहे. यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे आणि ह्या वाटीवर आपल्याला मुटके ठेवून घेतलेली गाळणी ठेवायची आणि 10 ते 15 मिनटं हे मुटके वाफवून घ्यायचे. आता 10 ते 15 मिनटानंतर या ठिकाणी आपण चेक करू. वरच्या बाजूने हात लावला तर अजिबात आपल्या हाताला हे पीठ चिपकत नाही आहे. याचा अर्थ असा की आपले मुटके अगदी व्यवस्थित स्टीम झाले. आता हे मुटके या ठिकाणी मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. चाकूला थोडंसं तेल लावायचं आणि याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. वड्या तुम्ही आवडीनुसार कमी अधिक जाडीच्या कट करू शकता. तर हे बघा, या पद्धतीने याच्या मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. याला तुम्ही मेथीची वडी असं देखील म्हणू शकता. तर याच पद्धतीने आपण या सगळ्या वड्या कट करून घेऊ. आता या वड्या तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा मग शॅलो फ्राय देखील करू शकता, पण आपण याला तडका देणार आहोत. तर एका पॅनमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं, 1 ते 1.5 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे. त्याचबरोबर बारीक कट केलेला कढीपत्ता घालायचा आणि आपण कट करून घेतलेले मुटके यामध्ये घालायचे. हे चांगलं परतून झाल्यानंतर तीळ आणि जिऱ्याची कढीपत्त्याची फोडणी यामध्ये अतिशय खमंग लागते आणि याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. ही अशी फोडणी केल्यामुळे आपल्या या मुटक्यांना अतिशय छान अशी टेस्ट येते. तर या ठिकाणी आपला मेथीचा मस्त खमंग चविष्ट आणि हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार तयार झाला. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.